नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्हाला जंगल इतकं स्वच्छ कसं असतं हे माहिती आहे का? जंगलात काहीही वाया जात नाही. How is the forest so clean? Find out how nothing goes to waste in the jungle. आजची गोष्ट आहे Who ate all that up? कोणी बरं फस्त केलं सारं? ही गोष्ट लिहिली आहे सेजल मेहता यांनी. चित्र काढली आहे रोहन चक्रवर्ती यांनी. मराठी अनुवाद केला आहे मृणालिनी बनारसी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 1. नथिंग, absolutely nothing goes to waste in a forest. Nothing at all. Everything gets cleaned up. Absolutely everything. जंगलात काहीही वाया जात नाही. सगळं स्वच्छ होतं. अगदी सगळं म्हणजे सगळं. When leopards don't finish their food, who eats the rest? The vultures and the hyenas. जेव्हा बिबट्या आपलं जेवण पूर्णपणे संपवत नाही, तेव्हा त्याचं राहिलेलं उष्ट अन्न कोण बरं फस्त करतं? गिधाडं आणि तरसं. And the hungry wild boar. ग्रॉन्ट ग्रॉन्ट. आणि भुकेलं रानडुक्कर कर्र कर्र करतं. And the vultures and the hyenas waste their food. Who gobbles it up? The flies and the maggots. जेव्हा गिधाडं आणि तरसं सुद्धा आपलं जेवण अर्धवट सोडतात, तेव्हा त्याचा चट्टामट्टा करतात काही माशा आणि अळ्या. आणि the hungry wild boar. ग्रंट ग्रंट. आणि भुकेलं रानडुक्कर ग्रर ग्रर. When elephants poop in the forest, who snacks on that? Oh, the dung beetles. हत्ती जंगलात मोठीशी करतात, तेव्हा तिचा सुद्धा ताव कोण बरं मारतं? शेणकिडे. And the hungry wild boar. Grunt grunt. And भुकेलं रानडुक्कर. When branches, leaves and rain fall on the ground, who feast on it all? The termites and the fungi. झाडाच्या वाळक्या, फांद्या, पानं जमिनीवर पडतात. त्यांच्यावर पाऊस सुद्धा पडतो. हा सुद्धा खाऊ कोणीतरी खातं. ते म्हणजे वाळवी आणि बुरशी. आणि भुकेलं रानडुक्कर. And the hungry wild boar. When the air gets dirty with smoke, who sucks it all? The trees. जेव्हा धुराने हवा चोंदून जाते, तेव्हा ते सारं नकोसं कोण शोषून घेतं? झाडं. म्हणूनच झाडं लावायची. त्याने प्रदूषण कमी होतं. But not the hungry wild boar. हां, पण भुकेल्या रानडुकराला असा धूर चालेल का? छे छे, अजिबात नाही.